महादेवी शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतः स्मतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज 29 जुलै 2026। काल आपण दुराधर्षा हे देवीचं नाव आणि ओम दुराधर्षायै नमः हा मंत्र, त्याचे महात्म्य आणि फलश्रुती पाहिली. आता आज आपण अ, पुढचा जो पद आहे पुष्टा, त्यापासून निर्माण होणारा मंत्र आणि त्याची फलश्रुती, त्याचं महात्म्य हे सगळं आपण पाहणार आहोत. आता यामध्ये भगवतीची पुष्टता कशा-कशामध्ये आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. 154 श्लोक ते 156 चा पूर्वार्ध यामध्ये याचं सगळं विवेचन आलेलं आहे. आता आपण याच्यापासून जो मंत्र तयार होतो, नित्यपुष्टा हे जे नाम आहे, तर तो पुष्टा शब्द इथे घेतलेला आहे. तर त्यापासून तयार होणारा मंत्र नित्यपुष्टाय नमः, ओम नित्यपुष्टाय नमः असं इथे मंत्र तयार होतो. त्यासंबंधी आपण आता माहिती घेऊया. 156व्या श्लोकाचा पूर्वार्ध इथपर्यंत यासाठी याचं विवेचन आहे. ओम नित्यपुष्टाय नमः असा हा 8 अक्षरी मंत्र तयार झालेला आहे. या ठिकाणी भगवती इंद्राला जे ज्ञान देते स्वतःचं, त्यामध्ये ती आता म्हणते की माझी जी संवित आहे, संवित शब्द आता आपल्या परिचयाचा झालेला आहे. चैतन्य स्वरूप जाणून घेण्याची शक्ती, शुद्ध जाणीव म्हणजे संवित. तर माझी चैतन्य रूप अशी सर्वश्रेष्ठ काया म्हणजे संवित विष्णूने नित्य स्वरूपात म्हणजे कायमची, कधीही बदल न होणारी नित्य स्वरूपात पुष्ट केली आहे आणि ती काया सद्गुणांनी पुष्ट होते. कशाने असते ती काया पुष्ट, कशाने असते? सद्गुणांनी. आणि इंद्रिय विषयामध्ये पण सतत पुष्ट असते. म्हणजे इथे 2 प्रकार घेतलेत. पुष्ट कशाने आहे? सद्गुणांनी. आणि दुसरं कशाने पुष्ट आहे? इंद्रियांचे विषय. जे ही जी संवित आहे, हे जे चैतन्य स्वरूप आहे, ते चैतन्य स्वरूप म्हणजे तिची काया जी आहे भगवतीची, ती भगवान विष्णूंनी नित्य स्वरूपामध्ये पुष्ट केलेली आहे. असा याचा साधा शब्दार्थ घेतलेला आहे. आता याचं काय-काय विवेचन आहे, किती याचं विश्लेषण केले ते बघूया आपण. आता नित्यपुष्ट हे लक्ष्मीचं नाव आहे. लक्ष्मी सतत पुष्ट म्हणजे निरोगी, रसरशीत अशी आहे. आता तिचं नित्यपुष्ट रूप काय आहे? तर आपण पाहिलं तिचं संवित स्वरूप आहे. परा म्हणजे श्रेष्ठ स्वरूप आहे तिचं. त्यामुळे ती कशी आहे? सर्वश्रेष्ठ अशी आहे. तिच्या रूपाला देशकालाचं बंधन आहे का? नाही. आपण हे आत्तापर्यंत विवेचनामध्ये सगळं पाहिलेलं आहे, की देशकालानी बद्ध नाहीये ती आपल्यासारखी. सर्वत्र, सर्व विस्तारित, सर्वामध्ये समाविष्ट आणि तरीसुद्धा व्यापक असली तरीसुद्धा अवशिष्ट अशी ती आहे. म्हणजे खूप ब्रह्मस्वरूपच ती आहे. आता ते नाही शिवाय आता जे शरीर आहे देवीचं जर काया आपण कल्पना केली किंवा आपण जेव्हा मंदिरामध्ये देवीची मूर्ती पाहतो, तर ती कशी आहे? सद्गुणांनी युक्त. आपण देवाला देवाला सगळे गुण आहेत. षडगुणयुक्त तर आहेच आहे आणि सद्गुणांनी युक्त. आता हे लक्ष्मी तंत्रामध्ये देवीचं हे जे रूप आहे ना, ते सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे, की सद्गुण म्हणजे काय? किंवा षडगुण म्हणजे काय? देवीच्यामध्ये कोणकोणते गुण असतात? तर तिथे त्यांनी असं सांगितलेलं आहे, की नित्य, निर्दोष, निःसम, कल्याण गुणशालिनी. श्लोक अतिशय सुंदर आहेत लक्ष्मी तंत्रातले. नित्य, निर्दोष, निस्सीम, कल्याण गुणशालिनी, अहंनारायणी नाम सा सत्ता वैष्णवी परा. तो इथे संदर्भ घेतलेला आहे. परा म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ अशी वैष्णवी सत्ता, वैष्णवी शक्ती, ती नारायणी, ती कशी आहे? नित्य, सतत आहे, शाश्वत आहे, निर्दोष आहे, निस्सीम आहे,
कल्याण करणारी आहे आणि गुणशालिनी आहे. कल्याण स्वरूपच ती आहे. नंतर पुढे असं म्हणले, "देशकालात तथा रूपात परिच्छेदो न मे स्मृतः, संवित्तिरेव मे रूपं सर्वैश्वर्यादिको गुणः." लक्ष्मीतंत्र 3रा अध्याय 11-12 श्लोक. देशकालात तथा रूपात परिच्छेदो न मे स्मृतः, म्हणजे तिचा देश, काल, रूप याच्यामध्ये परिच्छेद होत नाही, बदल होत नाही. ती त्यांनी बंदिस्त होत नाही. म्हणजे लक्ष्मी एकाच रूपात आहे का असं नाही. लक्ष्मी अनेक रूपामध्ये आहे. देवीची 1000 नावं आपल्याला माहिती आहेत. तीच दुर्गा आहे, तीच पार्वती आहे, ती शाकंभरी आहे. जी जी काही देवीची रूप आहेत, तीच आपली रेणुका माता आहे. त्या सगळ्या देवी, त्या तिची रूपं जी आहेत ती लक्ष्मीची आहेत. ती एका रूपामध्ये बांधलेली नाही आणि देशकालांनी पण बांधलेली नाही. सर्वत्र समवस्थित अशी ब्रह्मस्वरूप ती आहे आणि तिचं रूप कसं आहे? संवित स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप, चैतन्य स्वरूप आणि कसं आहे तिच्यामध्ये गुण कोणते? सर्व ऐश्वर्यादिको. देवाचे जे षडगुण आहेत ज्याला आपण भगवान म्हणतो, यशस्वी, औदार्य, बलवीर्य, तेज, ज्ञान हे जे सगळे गुण आहेत, हे सगळ्या गुण या लक्ष्मीमध्ये आहेत. गुणशालिनी अशी ती आहे. म्हणून ती कशी आहे? नित्या, निर्दोष, निस्सीम, कल्याण गुणयुक्त, परा म्हणजे श्रेष्ठ, सत्ताधारी, देश, काल, रूप यांनी सीमित नसलेली, ज्ञान, ऐश्वर्य, बल, शक्ती, वीर्य, तेज या गुणांनी युक्त अशी आहे. म्हणजे पुष्टता म्हणजे काय असतं ते इथं आपण लक्षात घ्यायचं. दष्टपुष्ट शरीर म्हणजे असं तरुण, बलवान असंच नुसतं लक्षात घ्यायचं नाही. तर या सगळ्या गुणांनी युक्त असलं पाहिजे. दष्टपुष्ट म्हणजे काय? शरीर चांगलं तर पाहिजेच आहे. त्यासाठी योगासनं वगैरे सगळं आहे, व्यायाम आहे. त्यासाठी आहार-विहाराचे नियम आहेत. हे आपण YouTubeवर आता कितीतरी चॅनलवरती आपल्याला योग शिकवणारे गुरु आहेत. है ना? आणि त्यांचे कितीतरी फॉलोअर्स आहेत. तर ते कशासाठी आहे? शरीर धष्ट व्हावं, धष्टपुष्ट व्हावं. पण गुणासाठी कोण आहे? YouTubeवर आपण जर प्रवचन ऐकली तर आपल्याला गुण काय आहेत ते कळतील. भगवंताचे गुण काय आहेत? ते आपण आत्मसात कसे करायचे असतात? हे सांगणारी प्रवचनं आहेत. म्हणजे नुसतं शरीर धष्टपुष्ट योगासनं करून चालत नाही, तर मन सुद्धा आपलं कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. गुण सगळे ऐश्वर्यादी गुण, ज्ञान, ऐश्वर्य, बल, शक्ती, वीर्य, तेज हे गुण सुद्धा आपल्यामध्ये आले पाहिजे. पण आपण फक्त व्यायामाचा आधार घेतो, शरीर चांगलं राहावं, रोगांची भीती असते म्हणून. पण ह्या गुणांचं सुद्धा पोषण व्हायला पाहिजे, तर ते पुष्ट शरीर म्हणता येईल. तर तिचं इथं वर्णन आहे. नित्यपुष्ट केलेली. ती विष्णू शक्ती नारायणी आहे. आता विष्णूची 4 प्रकारची ती विशेषता आहे. कोणती विशेषता आहे? तर धर्मविशेष, भावविशेष, वैभवविशेष आणि द्रव्यविशेष. कोणकोणता आहे? धर्मविशेष, भावविशेष, वैभवविशेष आणि द्रव्यविशेष. हे कोणतं आहे? कसं आहे बघूया आता. धर्मविशेष म्हणजे काय असतं? तर दाहकता हा अग्नीचा धर्मविशेष आहे. त्याप्रमाणे विष्णूची जी लक्ष्मी शक्ती आहे, ती लक्ष्मी शक्ती म्हणजे भगवान विष्णूचा धर्मविशेष किंवा स्वाभाविक स्थिती आहे. दुसरा आहे भावविशेष. भाव कसा असतो? आपल्यामध्ये माहिती आहे. आपण सद्भावना म्हणतो, दुर्भावना म्हणतो. हो की नाही? की माझा भाव असा आहे, माझा भाव तसा आहे, असं. व्यापारी भाव नव्हे, इथं मनाचे भाव आहेत. तर विष्णूचा जगत प्रकृती भाव म्हणजे लक्ष्मी. भगवंताचा स्वभाव काय आहे? एक धर्मविशेष म्हणजे झाली स्वाभाविक स्थिती. भावविशेष म्हणजे काय आहे? प्रकृतीचा स्वभाव. प्रकृती भाव. आता आपल्या एखाद्याची प्रकृती स्थूल असते. तर स्वाभाविक असतं किती व्यायाम केला, पथ्य पाळलं तरी तो स्थूलपणा कमी होत नाही कारण ते हेरिडिटरी असतं. एखाद्याचं कितीही खाल्लं प्यायलेलं असलं तरी तो अशक्त असतो, बारीक असतो. तर त्याचा प्रकृतीचा भाव आहे. तसं भगवंताच्या विष्णूच्या प्रकृतीचा भाव म्हणजे लक्ष्मी आहे. हे सगळं जगताचं ऐश्वर्य म्हणजे ती आहे. हा विष्णूचा भाव विशेष म्हणजे हा त्याचा स्वभाव आहे. प्रकृती निर्माण होणं, प्रकृती विस्तारित पावणं, प्रकृतीचा लय होणं म्हणजे जगाच्या रूपाने
हा त्याचा भावविशेष आहे, स्वभाव आहे. तिसरा कोणता आहे? वैभव विशेष. लक्ष्मी ईश्वराचं ऐश्वर्य आहे. योग ऐश्वर्य. ऐश्वर्य हा ईश्वराचा वैभव विशेष आहे. म्हणजे त्याची संपत्ती. भगवंताची संपत्ती कोणती आहे? लक्ष्मी देवी. जगाच्या रूपानं विस्तार पावलेली ही ऐश्वर्य रूप अशी लक्ष्मी आहे. आता द्रव्य विशेष चौथा. जगत उत्पत्ती होण्यासाठी द्रव्य सामग्री हवी. पाणी हवी, पंचमहाभूतांचे सगळे गुण हवेत. हो ना? तर ते सामग्री म्हणजे स्त्री आहे. जग निर्माण होण्यासाठी जी सामग्री लागते, उत्पत्तीसाठी जी सामग्री लागते, साधन संपत्ती म्हणू आपण त्याला. जसं आपल्याला घर बांधायचंय. घर बांधायचंय म्हटल्यावर आपल्याला जमीन आधी खरेदी करावी लागते, जागा. मग त्याच्यावरती डिझाइन करणारा कोणीतरी लागतो. मग आर्किटेक्ट लागतो. मग सगळे मटेरियल लागतं. बांधणारा कॉन्ट्रॅक्टर लागतो. हे सगळं काय आहे? सामग्री आहे. सगळी सामग्री एकत्र केल्यावरती प्रत्यक्ष क्रिया होते. मग घर तयार. तसं हे सगळं जग कसं तयार झालंय? विष्णूच्या शक्तीने म्हणजे लक्ष्मी. म्हणून तोच द्रव्य विशेष आहे त्याचा. मग श्री हा लक्ष्मीचा द्रव्य विशेष आहे. म्हणजे हे 4 विशेष आपण पाहिलेले भगवंताचे. धर्मविशेष, भावविशेष, वैभवविशेष आणि द्रव्यविशेष. हे सगळे विशेष काय आहे? भगवंत विष्णूची 4 प्रकारची विशेषता म्हणजे लक्ष्मी देवी आहे. आता हे सगळे विशेष आहे आदिशक्ती भगवतीचं रूप आहे. तिचं वैभव आहे आणि एवढ्या वैभवाने ती रसरशीत आहे म्हणजे पुष्ट आहे. या सगळ्या विशेषता तिच्याकडे असल्यामुळे ती कशी आहे? पुष्ट म्हणजे पुष्टता कशा-कशात आहे बघा. नुसतं शरीर पुष्ट असणं असा इथे मर्यादित अर्थ घेतलेला नाहीये. इथं या सर्व वैशिष्ट्यांनी युक्त असणारी, सर्व गुणांनी युक्त असणारी अशी ही भगवती आहे. म्हणून ती पुष्ट आहे. आता ती विष्णू शक्ती आहे. त्यामुळे षडगुण ऐश्वर्य तिच्याजवळ आहेच आहे. सद्गुणयुक्त आहे. आता ती स्वभावतः पुष्ट आहे. आणि स्वभावतः पुष्ट असल्यामुळे काय होतं? तिच्या पुष्टीसाठी भौतिक जगातल्या विषयांची जरुरी लागत नाही. भौतिक जगामधले विषय घेऊन आपण कसं पुष्ट होतो? अन्नधान्य खातो, मग पुष्ट होतो. संपत्ती मिळवतो, त्याने पुष्ट होतो. विद्येने पुष्ट होतो, विद्या मिळवतो. अशी पुष्टता तिला लागत नाही भौतिक अशी. बाहेरच्या कुठल्याही साधनाशिवाय ती पुष्ट असते. त्यामुळे भौतिक विषयाची जरुरी तिला लागत नाही भौतिक जगातल्या. उलट तिच्यामुळं इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊन पुष्ट होतात. तिच्यामुळे ती आपल्यामध्ये संवित स्वरूपाने असल्यामुळे, चित स्वरूपाने असल्यामुळे, इच्छा, ज्ञान, क्रिया, शक्तिरूप असल्यामुळे इंद्रिय हा विषयांचा उपभोग घेतात आणि पुष्ट होतात. म्हणून लक्ष्मीचं जे श्रेष्ठ असे चैतन्ययुक्त शरीर आहे, ते विषयांच्या संपर्काशिवाय पुष्ट राहतं. अशी लक्ष्मी नित्यपुष्टा आहे. पुढे असं म्हटलंय, की संवित रूप आणि ती संवित रूप काया जी तिची आहे, ती चेतन आणि अचेतन वस्तूंना पोचते. हे विशेष आहे. फक्त चेतन वस्तूंना लक्ष्मी पोचते असं नाही. अचेतन वस्तूंना पण पोचते. कसं पोचते? बघूया. म्हणून संवित रूप जाणणारे सिद्ध मला नित्यपुष्ट असं म्हणतात. असं ती सांगते लक्ष्मी. हा अष्टाक्षर मंत्र शुद्ध जाणीवेचे सतत पोषण करणारा असा आहे. सगळंच वैशिष्ट्यपूर्ण आहे याचं. पुष्टता पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता पोषणं म्हणजे काय आहे? चेतन वस्तूंना पोषणं आणि अचेतन वस्तूंना पोषणं. अचेतन वस्तूंना कसं पोसलं जातं? तर बघूया. चेतन अचेतन समृद्ध करते. पुष्ट करते म्हणजे काय? समृद्ध करते. पोसते असं म्हटलंय. लक्ष्मी तंत्रामध्ये 6 रूप जगाच्या प्रपंचासाठी किंवा व्यवहारासाठी निर्माण झाली लक्ष्मीची असं म्हटलंय. या रूपांना काय म्हणतात? षडध्वान. आपण ते बघितलेलं. 6 अध्व आपण अध्व म्हणजे मार्ग. हे मार्ग आपण बघितलेत.
त्यांची नावं वर्णाध्व, कलाध्व, तत्वाध्व, मंत्राध्व, पदाध्व आणि भुवनाध्व अशी नावं आहेत. वारणा कलामयश्चैव तात्विको मांत्रिकस्तथा पादिको भुवनश्चैव षडध्वानः प्रकीर्तितः. लक्ष्मीतंत्र 22वा अध्याय 10 आणि 11 असे हे श्लोक आहेत. जे 6 मार्ग तिचे आहेत. वर्णाध्व आपल्याला माहिती आहे, वर्णमाला आहे, है ना? नंतर कलाध्व, तिच्या कला आहेत. तत्व जे आहेत ते पण आपण बघितलेत. मंत्र भाग बघितलाय, पद भाग बघितलेला आहे. भुवन आहे, सगळी भुवन आहेत. तिथे जे षडध्वान अशी आहेत. तिची रूप आहेत ही 6 आणि तिचे 6 कोश आहेत. 6 कोशामध्ये शक्ती, प्रसूती, प्रकृती, माया, अंड आणि जीवकोश यांची अशी ती आहेत. शक्तिर्माया प्रसूतिश्च प्रकृतिस्त्रिगुणात्मिका ब्रह्मांडं जीवदेहश्चेत ते ते षट्कांश संज्ञिता. असं लक्ष्मीतंत्रातल्या 6व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 6 कोश कोणते आहेत लक्ष्मीचे ते आपण बघूया. एकदा आपण सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा सांगते. तिचे जे कोश आहेत ते शक्तिकोश किंवा आद्यकोश, मायाकोश, प्रसूतिकोश, प्रकृतिकोश, अंडकोश आणि जीवकोश. थोडक्यामध्ये माहिती सांगते, की आद्यकोशामध्ये किंवा शक्तिकोशामध्ये काय आहे? तर ही सर्वश्रेष्ठ पराशक्ती आहे. आणि या कोशामध्ये लक्ष्मी कशी आहे? शुद्ध मार्ग प्रवर्तिनी अशी आहे. वासुदेवाची शक्ती आहे. या ठिकाणी निर्मितीचा प्रथम उन्मेष आहे, म्हणजे इच्छा आहे, संकल्प आहे, स्पंद आहे. त्याला अपर शरीर असं म्हणतात. आणि या शक्तीच्या उन्मेषापासून संकर्षणाचं रूप निर्माण झालं. म्हणून या शक्तीला सांकर्षणी असं म्हणतात. आणि या कोशामध्ये तिचं नाव आहे श्री. स्त्रीचा उन्मेष म्हणजे बुद्धी. याच्यामध्ये भोग्य आणि भोक्तृ म्हणजे उपभोग्य सृष्टी आणि उपभोग घेणारा जीव अशी समष्टी हे अप्रकट रूपात असतात. आणि बुद्धी ही प्रद्युम्नाची शक्ती सरस्वती म्हणजे संकर्षण प्रद्युम्न. पहिलं वासुदेव, मग संकर्षण, मग प्रद्युम्न. आणि सरस्वतीचा उन्मेष म्हणजे अहंकार. ही अनिरुद्धाची शक्ती. ही सर्व रूप कशी आहेत? चिदात्मक आहेत हां. प्राकृतिक नाहीत. तुम्हाला प्रकृतीमध्ये दिसणार नाही. अप्राकृत आहे. दुसरा आहे मायाकोश. यामध्ये शक्ती प्रकट होणारी आहे. ही सर्वश्रेष्ठ महालक्ष्मी आहे. ती सत्व, रजत, तमगुणांनी युक्त आहे. सूर्य व चंद्र किंवा अग्नी आणि सोम अशी तिची शक्ती आहे. ही क्रियाशक्ती आणि स्थितीशक्ती आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री शक्तियुक्त आहे. तिला दुर्गा, भद्रकाली, योगमाया असं म्हटलेलं. नंतर आहे प्रसूती कोश. सत्व, रज, तम गुणांचे प्रकटीकरण झाले, की एकच शक्ती 3 प्रकाराने व्यक्त होते. ती कोणती? महालक्ष्मी, महाकाली, महाविद्या म्हणजे महासरस्वती. आपण सप्तशतीमध्ये ज्या पाहतो त्या. अशा या रज, तम आणि सत्व गुणांच्या शक्ती देवता आहेत. या शक्ती विश्वाची माता आहेत. ते ओम मात्रे नमः म्हणजे या 3 शक्ती. प्रसूती कोश कोणता आहे? तर प्रधान प्रकृती. महाश्री आणि प्रद्युम्न यांच्यापासून ब्रह्मा आणि लक्ष्मी उत्पन्न झाले. हे सप्तशतीच्या शेवटीच्या भागामध्ये दिलेलं आहे बघा. संकर्षण आणि महाकाली यांच्यापासून रुद्र व त्रयी उत्पन्न झाले. अनिरुद्ध आणि महाविद्येपासून कृष्ण आणि गौरी उत्पन्न झाले. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्यांच्या पत्नी उत्पन्न झाल्या. ब्रह्माची पत्नी त्रयी, विष्णूची पत्नी लक्ष्मी आणि रुद्राची पत्नी गौरी आहे. हा झाला प्रकृती कोश. आता अंडकोश. प्रकृतीच्या 3 गुणांपासून पुढे निर्मितीला सुरुवात झाली. त्यापासून प्रमुख तत्वे तयार होऊन ब्रह्मांड तयार झाले. सांख्यांची 25 तत्व किंवा गीतेतली 36 तत्व, वेदातली 36 तत्व किंवा दासबोधामध्ये 82 तत्व सांगितली. हा तत्वकोश, अंडकोश. नंतर आहे जीवकोश. जीवकोश अंग प्रत्यंगानी युक्त अशा जीवांची निर्मिती झाली. म्हणजे आपल्यासारखे सर्व 84 लक्ष जे काही योनी म्हणतात त्या निर्माण झाल्या. ह्या कोशामध्ये शक्तिकोशात शक्ती आणि वासुदेवाची देवता हे स्वतंत्र आहेत. प्राकृत नाही. कर्मवश नाही. मूळ पुरुष व प्रकृती रूपाने ते आहेत सांख्यांसारखं. अन्य 5 कोशातील जीव स्थावर आणि अंतिम आहे.
लक्ष्मी तंत्र अध्याय 5 आणि 6 मध्ये दिलंय. महालक्ष्मी हीच महिषमर्दिनी, महाकाली, कौशिकी, सुनंदा, विंध्यवासिनी, शाकंभरी या रूपामध्ये प्रकट झाली. पुढच्या काळामध्ये ती दाडिमी आणि रक्तदंता या रूपात प्रकट होणार आहे. या अनेक रूपांनी ती निर्गुण असून सुद्धा सगुण होते, भक्तांचे कल्याण करते. म्हणून ती कल्याण गुणशालिनी आहे. असं हे कोशांचं सगळं वर्णन आहे. यावरून लक्ष्मी ही सर्व जगतात भरून राहिलेली शक्ती आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे तीच जड आणि चेतन जगाला पुष्टी देणारी आहे हे लक्षात येतं. म्हणजे कळलं का? अचेतन जगाला पुष्ट करते म्हणजे काय ते कळालं. कारण चेतन जगाला पुष्ट करते हे कळेल पटकन. पण अचेतन जगाला कसं पुष्ट करते? तर हे सगळं निर्मिती करून तीच त्यांना पुष्ट करते. ती स्वतः पुष्ट असेल तर इतरांना पुष्ट करेल ना. म्हणून लक्ष्मी कशी आहे? नित्यपुष्टा. तिला पुष्ट करण्यासाठी इतर कोणाकडूनही मदत घ्यावी लागत नाही. ती स्वतःमध्येच स्वभावतःच नित्यपुष्ट आहे. तेव्हा लक्ष्मीचं असं नित्यपुष्ट रूप कोण जाणतं बरं? तर संवित जाणणारे सिद्ध जाणतात. असे या श्लोकामध्ये म्हटलंय. संवित हा शब्द शुद्ध जाणीव किंवा ज्ञान या अर्थाचा आहे. वेदांतात संवित हा शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची व्याख्या करताना 18व्या अध्यायात हा शब्द वापरला आहेच. पण ज्ञानेश्वरीची सुरुवात सुद्धा पहिल्या ओवीमध्ये स्वसंवेद्य रूप वापरून झाली आहे. त्यांच्या अमृतानुभव या ग्रंथात सुद्धा संवित हा शब्द त्यांनी योजला आहे. तो कोणता आहे बघूया. अमृतानुभवमध्ये आणि ज्ञानेश्वरी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे सुरुवात. आणि 18व्या अध्यायामध्ये 1133वी ओवी आहे. ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणून. म्हणजे ज्ञानेश्वरीची सुरुवात संवितनी सुरुवात झालेली आहे. पहिली ओवी ज्ञानेश्वरीची. आणि 18व्या अध्यायातली 1133नी त्याचा उपसंहार त्यांनी केलेला आहे, की स्वसंवित्ती हा शब्द वापर. नंतर अमृतानुभवात त्यांनी काय म्हणलंय? आत्मया बोलाचे काहीच उपयोगा न वचे स्वसंवेद्या कोणाचे ओझे आथी. स्वसंवेद्य हा शब्द वापरला. या यया परवते काही संवित रहस्य नाही आणि हे तया आधीही असताच असे. अमृतानुभव 6:13 आणि 10:11 असा याचा संदर्भ आहे. आपण पाहू शकता. तेव्हा आत्मशक्ती कशी आहे? संविद्रूप आहे हे त्यांनी पण स्वीकारले. ज्ञानेश्वर माऊली संवित जाणणारी आहे. आज पालखी पुण्यामध्ये येतेय. काल पालखीचं प्रस्थान झालंय. त्या निमित्ताने आपण ज्ञानेश्वर महाराजांना मनःपूर्वक वंदन करूया. आज एवढे संपूर्ण भाव भरलं असं वातावरण आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली संवित जाणणारी आहे. त्यामुळे भक्ती त्यांनी स्वच संवितशी जोडले जाणं. भक्ती म्हणजे काय सांगितले त्यांनी? स्वसंवितशी जोडले जाणे. खूप मोठा तत्वज्ञान आहे याच्यामध्ये. आपल्याला एकच ओळ जरी दिसत असली, तरी भक्ती म्हणजे काय? तर स्वसंवितशी जोडले जाणे असा योग त्यांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीकडे जरा पाहायला हवं. अशा प्रकारे संवित जाणारे सिद्ध लक्ष्मीतंत्र ग्रंथाच्या लेखनकारात सुद्धा असावेत. म्हणून हे सिद्ध लक्ष्मीला काय म्हणतात? नित्यपुष्टा. कारण तिचं हे संवित स्वरूप ते जाणतात. असं देवी इथं म्हणते. म्हणजे कशा-कशाने पुष्ट आहे आपण बघितलं. पुष्ट याचा अर्थ सुदृढ. मग ती शरीराची पुष्टता आहे. मनाच्या सद्गुणांनी मन पुष्ट आहे. कल्याण रूपती आहे. तिची जी 6 कोश आहेत, त्या कोशांनी ती समृद्ध आहे, ऐश्वर्ययुक्त आहे. भगवंताचे सगळे गुण तिच्यामध्ये आहेत आणि ती चेतन आणि अचेतन जगाला पुष्ट करते. इतका व्यापक अर्थ नित्यपुष्टा या पदाचा घेतलेला आहे. त्यामुळे आता हा हा श्रीसूक्त म्हणताना किंवा हे पद म्हणताना
आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण कुठल्या प्रकारचं हे सूक्त म्हणतोय. केवढी ताकद या सूक्तामध्ये आहे. केवढी ताकद या शब्दांमध्ये आहे. केवढं ज्ञान यामध्ये भरलेलं आहे. हे लक्षात घेऊन जर श्री सूक्त म्हटलं, तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल. आता हे नाम जे आहे नित्यपुष्टा, त्याच्यापासून मंत्र कोणता तयार होतो? ओम नित्यपुष्टायै नमः. 8 अक्षरी मंत्र आहे. आता मंत्र आणि देवता एकरूप आहेत उपासनेच्या दृष्टीने. मग देवीचं नित्य पुष्ट रूप भक्ताला पुष्ट करणार नाही का बरं? कारण मंत्र आणि देवता एक आहे. त्यामुळे त्यात काही शंका नाही. आणि त्यामुळे हा मंत्र भक्तांची जाणीव पुष्ट करतो. नुसतं शरीर धष्टपुष्ट करत नाही, गुणांनी पुष्टता करत नाही, तर जाणीव समृद्ध करतो, जाणीव पुष्ट करतो. स्वतःला क्षुद्र जीव समजणारा, बाह्य विषयात रममाण होऊन, इंद्रिय विषयांच्या अधीनतेत स्वतःचं समाधान शोधणारा जीव स्वतःच्या पुष्टतेचं रूप जाणून घ्यायला समर्थ होतो. आज आपण बघतो, की लहान वयामध्ये 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये महिना पगार असणारी मुलं आहेत. यांचं सगळं जीवन कसं जातं? मोठे फ्लॅट घ्यायचे, मोठा टीव्ही, मोठा फ्रिज आणि शनिवार, रविवार काय करायचं? पार्ट्या करायच्या. ड्रिंक्स, नॉन-व्हेज याच्यामध्ये सगळं जीवन त्यांचं तारुण्य जायला लागलं. अर्थात अपवाद असतात याला नाही असं नाही, सगळेच काही तसे नसतात. पण तरी सुद्धा बहुतांश आपल्याला असं सध्या वातावरण दिसतं शहरामध्ये तर आपण पाहतो. शनिवार, रविवार हॉटेल सगळे पॅक असतात. बाहेर उभे असतात लोक वेटिंगला. तेव्हा असं होऊ नये म्हणून हे श्रीसूक्त जाणून घ्यायचंय. म्हणून त्याचे शब्दार्थ जाणून घ्यायचे. त्याचा भावार्थ, त्याचा लक्षार्थ, त्याचा रहस्यार्थ सगळं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून स्वतःला जर पुष्ट करायचं असेल, तर देवीचं हे नित्यपुष्टारूप जाणलं पाहिजे. त्या मंत्राचा जप, अर्थ जाणून केला पाहिजे आणि मग ते स्वतःची जी पुष्टता आहे, ती जीवाला कळेल. संवित स्वरूपाने असणारी लक्ष्मी तिच्याशी त्याचं एकरूपता होईल आणि तो स्वतः पुष्ट होईल, असा या मंत्राचा महिमा आहे. पुढचा मंत्र आपण उद्या बघू. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः